आज की नाही मिस्टरांनी की नाही मला काहीतरी झणझणीत बनवायचं म्हटले, तर मग इथं मटकी घेतली, मीठ आणि हळद घातलं, थोडंसं पाणी घालून कुकरला एक शिट्टी काढून घेतली। इथं खोबरं बारीक चिरून घेतलं होतं, 2 कांदे बारीक चिरून घेतले, खोबरं आणि कांदा भाजून घेतलं, त्यानंतर लसूण आणि अद्रकही भाजून घेतलं, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, तेही भाजून घेतले। तीळ आणि खोबरं बारीक केलं, त्यानंतर कांदा अद्रक आणि लसूणही बारीक केलं। कढईमध्ये की नाही तेल घातलं, जिरे मोहरी घातली फोडणीला, कढीपत्ता तेजपत्ता घातला, 2 बारीक चिरून कांदे घेतले होते ते भाजून घेतले, त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते तेही भाजून घ्यायचं। जे वाटण केलं होतं की नाही तेही तेलामध्ये भाजून घेतलं। आता इथं मसाले घातले, धना पावडर, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि मिसळ मसाला घातला आणि थोडंसं हिंग घातलं। सर्व तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजून घेतले। आता यामध्ये शिजवलेली मटकी घातली, गरजेनुसार पाणी घातले, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 5 ते 10 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची आहे। छान अशी झणझणीत आपली मिसळ तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।